शिल्लक राहिलेले असताना लाडकी बहीण योजनेतील 8वा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही। वित्त विभागानं या योजनेतल्या लाभार्थींसाठी लागणारे 3000 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित जरी केलेले असले तरी हा लाभ कागदावरच राहिलेला आहे। फेब्रुवारी महिन्यातील लाभाची प्रतीक्षा 2,41,00,000 लाडक्या बहिणी करत असताना जिल्हा पातळीवरील पडताळणीमध्ये 4 ते 5 लाख बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं। त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, पीएम किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत। सरकारने एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही। इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे। लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं, पण ईव्हीएम वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो। ऍक्च्युली ते ईव्हीएम मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली।